पंकजा मुंडे गडाच्या पायथ्याशी पोहोचलेल्या आहेत। प्रीतम मुंडेंसोबत पंकजा भगवान गडावर पोहोचलेल्या आहेत। भगवान गडाच्या पायथ्याशी भाषण करण्याची शक्यता। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडे गडाच्या पायथ्याशी पोहोचलेल्या आहेत। काही वेळातच ते आपले भाषण करतील। प्रीतम मुंडेंसोबत पंकजा भगवान गडावर आता जाणार आहेत। भगवान गडाच्या पायथ्याशी भाषण करण्याची त्या शक्यता आहेत। गेल्या अनेक दिवसांपासूनच्या वादानंतर आज आपण बघतोय पंकजा मुंडे दसरा मेळाव्यानिमित्त भगवान गडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। प्रीतम मुंडेंसोबत पंकजा मुंडे या भगवान गडावर जाणार आहेत आणि त्यानंतर पायथ्याशी त्या भाषण करतील। काही वेळापूर्वी प्रीतम मुंडे यांनी परळी आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रॅली काढली होती। एक प्रकारे ती पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ रॅली होती। इथे दृश्य आपण बघू शकतो। काही वेळातच भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे या भाषण करतील। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर। अरुण, काय त्याची परिस्थिती आहे? मृदुला, या ठिकाणी काही वेळापूर्वी पंकजा मुंडेंचं हेलिकॉप्टर जे आहे भगवान गडावरती इथनं घालून आता पायथ्याला गेलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती आहे। त्याशिवाय प्रीतम मुंडे ज्या आहेत त्या काही वेळापूर्वी इथे आलेल्या आहेत आणि त्या दोघी आणि त्यांचे काही कार्यकर्ते समर्थक ते सगळे भगवान गडावरती आता एका रथातनं दर्शनासाठी येतील अशी माहिती आहे। दरम्यान भगवान गडावरती सकाळपासूनच मोठी गर्दी आहे। पंकजा मुंडेंचे समर्थक हे मोठ्या संख्येने इथे आहेत। सकाळपासून घोषणाबाजी देखील सुरू आहे आणि एकूणच गेल्या काही दिवसात जो काही वाद सुरू होता त्या पार्श्वभूमीवरती इथे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील आहे। आधीच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। त्यानुसार पोलीस इथे लोकांना आता पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून इथे कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये अशी सगळी दक्षता इथे घेतली जाते। पुढच्या काही मिनिटांमध्ये इथे खाली म्हणजे ज्या ठिकाणी हेलिपॅड बनवलंय त्याच्या शेजारी सभा होणार असं सांगितलं जातंय। मात्र त्यापूर्वी इथे पंकजा मुंडे भगवान गडावर येऊन दर्शन घेतील अशी आदेश सांगण्यात आलेला आहे। आता बघूयात म्हणजे सभा नेमकी कुठे होते, कारण मोठा जनसमुदाय इथे आहे। त्याशिवाय लोक देखील इथे जमलेले आहेत, त्यामुळे कदाचित इथे भगवान गडाच्या तटबंदीच्या बाहेर महाद्वाराच्या बाहेरही त्या इथे लोकांना समर्थकांशी संवाद साधू शकतात अशी देखील शक्यता या ठिकाणी होती। अगदी खरं आहे अरुण, आपण बघू शकतो की आता काय नेमकं घडणार। अतिशय महत्त्वाची अशी ही वेळ। आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपासूनच हा जो काही वाद चिघळतोय तर पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र म्हणत होते 5 मिनिटं का होईना आमच्या ताई आमच्या समोर भाषण करतील, भगवान गडावर त्या भाषण करतील अशी त्यांची एकूणच प्रतीक्षा त्यांना लागलेली होती। आता एकूण ज्या तऱ्हेने पंकजा मुंडे बॅकफूटवर आल्या आहेत, काय एकूणच त्यांच्या समर्थकांमध्ये क्रोध आहे म्हणा किंवा काय एकूणच कुतूहल वाटतंय? मृदुला, खरं तर दोन गोष्टी इथे या वादाच्या ठरल्या म्हणजे आहेत। त्यातलं म्हणजे महत्वाचं की त्यांचं भाषण हे गडावरती या ठिकाणी त्यांनी करू नये यासाठी जी भूमिका ही महंतांनी घेतली होती आणि त्यामुळे वाद निर्माण झाला होता। आणि दुसरा वाद जो की भाषण इथेच व्हावं यासाठी असलेला पंकजा मुंडेंचा आग्रह आणि दरम्यानच्या काळात त्यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांना मात्र निश्चितपणे असं वाटत होतं की काही झालं तरी एक परंपरा आहे या गडावरती भाषण दसऱ्याच्या दिवशी करण्याची आणि म्हणून पंकजा मुंडेंनी इथेच भाषण करावं आणि म्हणून इथे मोठ्या संख्येनं पंकजा मुंडे समर्थक सकाळपासून जमलेले आहेत। घोषणाबाजी सुरू आहे, अर्थात काही प्रमाणात त्यांचा संतप्त घोषणाबाजी आहे, भावना आहेत हे देखील इथे सांगावं लागेल। महंत जे आहेत या भगवान गडाचे त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी घोषणाबाजी या ठिकाणी काही वेळापूर्वी केल्याचं देखील आपल्याला दिसलं। तर एकूण हा सगळा संताप आहे आणि पंकजा मुंडेंवरचं प्रेम आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता बघूयात की नेमकं काय पुढे घडतंय। पंकजा मुंडे इथे दर्शनासाठी येतील, त्यांनी इथे दर्शन घेण्याबद्दल काही वाद नव्हताच किंवा नाहीच आहे। त्याशिवाय त्यांनी भाषण करण्याबद्दलही वाद नाही। मुद्दा असा आहे की त्यांनी इथे भाषण
भगवान गडावर भक्षण करण्याबद्दलचा वाद आहे आणि तो कुठेतरी आज दसऱ्याच्या निमित्ताने म्हणजे कारण आता काही वेळापूर्वी महंत जे बोलले ते म्हटले की भगवान गडावरती त्यांनी यावं, दर्शन घ्यावं, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथे सज्ज आहोत, त्यांनी आपल्या माहेराला आल्यासारखं येऊन इथे त्यांच्यासाठी जेवण देखील तयार असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे हे विशिष्ट आता संपावं अशी देखील अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होते. अगदी खरं आहे अरुण, या संदर्भात तुम्ही आमच्या बरोबर राहा आणि बरेच अजून तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे. भगवान गडावर जाण्याआधी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सगळे वाद संपले असून भगवानगड पितृतुल्य असल्याचं पंकजा यांनी म्हटलेलं आहे. भगवान गडावर जाणार आणि स्वच्छ मनानं दर्शन घेणार असं देखील पंकजा यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ गडावर त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. वाद, आरोप, प्रत्यारोप आणि स्पष्टीकरण या सगळ्या वादानंतर पंकजाताई मुंडे आता गोपीनाथ गडावर आले. ताई, मन भरून आलं असेल नक्कीच, काय भावना आहेत आता? काही नाही, भावना मन भरून येणारच, साहजिक आहे. हे दसऱ्याच्या शुभेच्छा साहेबांना दरवर्षी द्यायच्याऐवजी आता आम्ही साहेबांच्या समाधीला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. सोनं देऊन तिथून आशीर्वाद घेऊन आज मी भगवान गडाकडे चाललेली आहे. दरवर्षीप्रमाणे अनेक वर्ष मुंडे साहेबांवर ही परंपरा मी निभावली. अगदी लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर गेले, नंतर लोकप्रतिनिधी झाले, नंतर मंत्री झाले आणि हे करत असताना या वर्षानुवर्षाच्या परंपरेमध्ये आज मुंडे साहेबांचं हयात नसणं आणि परंपरा राखण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर असणं. मात्र प्रत्येक वेळेसचा दसरा आणि हा दसरा थोडा फरक आहे. खूप वाद झालेत, खूप आरोप झालेत, खूप प्रत्यारोप झाले, अगदी स्पष्टीकरण द्यायची वेळ झाली, कधी बॅकफुटवर कधी फ्रंट फुटवर असं सगळं झालं. त्या अनुषंगानं आज काय सांगता येईल? मग मी मुळामध्ये याच्यावर स्पष्ट केलेलं आहे की माझ्या वाद हे दोन बाजूने असतात. याच्यामध्ये माझी भूमिका कधीही मी बोललेली नाही, बोललेलीच नसल्यामुळे मी नकारात्मक बोलले असं म्हणणंही चुकीचं होईल. त्याच्यामुळे माझी भूमिका ह्याच्यामध्ये एक संयमाने मी ठेवलेली आहे. वाद मी जर गप्प असेल तर त्याला वाद म्हणता येणार नाही आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांवर किंवा हे गोपीनाथगड मुंडे साहेबांचं स्मारक आहे, अनेक लोकांना प्रेरणा देणार आहे. मुंडे साहेब माझे पिता असल्यामुळे मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या 14व्या दिवशी भगवान गडाने मला कन्या मानली. मग कन्या असल्यामुळे कन्या ज्या पितृस्थानाचा अवमान तिने करला नाही पाहिजे हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्याच्यामुळे मी भगवानगडाची पायरी आहे आणि आज दर्शन घ्यायला लागलो. मात्र खूप काही मनात दाटलं असेल, नक्की बोलायचं आहे, खूप जास्त गर्दी जमली आहे तुम्हाला ऐकण्यासाठी तिथे. मी कधी असं फार पूर्वनियोजित ठरवून बोलत नाही. तिथे जे लोक आहेत, लोकांच्या नजर झाली पाहिजे, लोकांची संभाषण झालं पाहिजे. तिथे मला जे नैसर्गिकदृष्ट्या सुटेल तेव्हा ते मी तिथे भगवानगडावर माझ्या संबोधनामध्ये बोलेन. नामदेव शास्त्री सकाळी म्हणालेत, पंकजा गडाची लेक आहे, तिने यावं, प्रेमाने 2 घास खावे, माहेरी आली असं समजावं. मी आता भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात आहे. पंकजाताई म्हणतात की मी भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाते, काहीही बोलायचं नाही, कुठलाही वाद नाही, सगळं संपलंय, फक्त आता बाबांचं तेवढं दर्शन घ्यायचं, इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, परळी. पंकजा मुंडेंची सभा गडाखाली होणार असल्याचं स्पष्ट झाल्यावर महंत नामदेव शास्त्रींनी सूर बदललाय. पंकजा आमची माहेरभाषीण आहे, तिच्यासाठी जेवणाचं ताट तयार आहे, आम्ही तिचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत असं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय. मी तिच्या स्वागताला सदैव तयार आहेत. तिच्यासाठी जेवण तयार करून ठेवलेलं आहे. माहेरचे 2 घास खाऊन तिने जावेत. आमच्या मनात कुठली कटुता नाही, आमच्या मनात कुठलं वैमनस्य नाही, आजही नाही, भविष्यात नाही. वारकरी संप्रदाय हा सगळ्यासाठी अजातशत्रू असतो, ती तर ती विशेष आहे. किंवा माझ्यातर्फे यावं, 2 घास खावे, जावे, माझं निमंत्रण आहे तिला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.